इथे ऑर्डर करण्यापासून सो सेलिब्रेशन स्टार्ट झालं आहे आणि मम्मीने रात्रीच प्लॅन करून ठेवलं होतं की सकाळी सकाळी मंदिरात जायचं आहे. म्हणजे ती खूप हॅपी आहे, पप्पा पण खूप प्राऊड फील करतात. सो आली मंदिरात दर्शन घ्यायला. हा पण एक टॉपिक घेऊन टाक. सो चला आता रेडी व्हायचं छान. आय हॅव दिस विथ मी. कसं लावलंय ते आम्हाला बघू दे. लावायचं एवढंच ठीक आहे. जास्त पिंकिश झालं यार. माझं लॅपटॉप वगैरे आतमध्येच होतं ना. सो ॲज युजल मी रेडी झाली आणि ह्या अजून रेडी होत आहेत. कधीपासून यांचं रेडी व्हायचं चाललंय, अजून आवरून झालं नाही. दरवेळेला असंच करतात. मी फर्स्ट रेडी होते आणि यांच्यासाठी वेट करायला लागते. अरे माझं मेकअप उतरून जायचं यार तिथे जाईपर्यंत, समजतच नाही यांना. रेडी श्रुती, शो हिअर युअर फेस डिअर. ओके, फायनली वी आर रेडी आफ्टर. फायनली चलो भाई. मी मेट्रो स्टेशन जवळ आली आहे, संत तुकाराम नगर. छान असं जवळ कुठे इकडं. लिटल ब्रेकफास्ट बिफोर एंटरिंग इन मॉल. फायनली वी रिच रामवाडी. 3:30 वाजले, अजून जायचे. येस वी रिच्ड. ओ माय गॉड. आलंय फिरायला. फर्स्ट टाईम आहे, म्हणजे मी तर फर्स्ट टाईमच आली आहे आणि श्रद्धा पण. ती 4:15 वाजले. थोडंसं खायचं भूक लागली आहे खूप, बट आधी म्हटलं फिरून घेऊया थोडं. ओ माय गुडनेस, फोनिक्स मॉल इतकं लॅविश ना, असं वाटतं मी कुठं अब्रॉडमध्ये आली की काय. इतकं भारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. So girls, how you feeling? Good. इकडे ग कॅमेरात गुड ग इकडे. इथे ऑर्डर करण्यापासून ते बसमध्ये कसं आपण जागा बुक करतो त्या टाईपचं इथे जागा बुक करायला लागते मॉलमध्ये पण. म्हणजे खूप साधी रिॲलिटी. एल्प्रोमध्ये एवढी गर्दी नसायला. मॉलमध्ये सिटिंग कमी ना. हो ना, सिटिंग अरेंजमेंट खरंच कमी आहे. इकडे तिकडे थांबा, याच्यासाठी जागा पकडा, परत ऑर्डर द्या. जायचं का ऑर्डर द्यायला? वेटिंग फॉर द ऑर्डर. एक मिनिट एक काम कर ना तू आता. नाही रे यार. सो लेट्स स्टार्ट विथ द. बघा किती खाते श्रुतीने. एवढ्या मोठ्या वाईब्स आणल्या आहे ना. सी राडा फिनिश झालंय. मी फर्स्ट टाइम KFC ट्राय केलं होतं, बट सिरियसली आय रिअली डोंट लाईक इट. म्हणजे आय रिअली डोंट लाईक इट. एवढंच म्हणजे मला आवडलंच नाही. बट छोले भटुरे इतके छान होते ना, रिअली है ना. अब ये कौन खाएगा ये श्रुती. आवरा ना यार फोटोशूट. बस यार बस. श्रुती मग कोणता सोफा घेणार आहे? किती छान फर्निचर, सोफा वगैरे. श्रुती आपल्याला घ्यायचा सगळं मध्ये.
मला डेकोरेशन करायला खूप जास्त आवडतं. तर बघूयात, लेट्स सी. जीन्सवर जात नाही. सो बॅक टू होम टुडे. गर्ल्स एन्जॉय केलं का? कशी झाली गर्ल्स ट्रिप? पाय दुखते. थकलेले हारलेले चेहरे, खूप दमलो दिवसभर. श्रद्धालाच वाटते घरी जाऊन कधी झोपल मी. कधी हिल्स माझे काढेल आणि कधी मी पडेल बेड. माझ्यामध्ये अजून एक्साइटमेंट तेवढीच आहे. कोणत्या अँगलला पाय हा. दाखव, पाय दाखव. नाही आहे माझ्याकडे. झोपून घेतलेलं आहे. सो अशी झाली आमची गर्ल्स ट्रिप आणि हे रिझल्टचं सेलिब्रेशन होतं. आता रिझल्ट किती आला मुळात हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं. तर माझा फायनल इयरचा 9.5 आला आणि ओव्हरऑल ॲग्रिगेट 8.93 आला. त्यामुळं मी सोसायटीमध्ये पेढे वाटले. म्हणजे मम्मीने रात्रीच ठरवलं होतं की सकाळी पेढे वाटायचे, कारण एक छान मार्क्स पण मिळाले आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. त्यामुळं मस्त सेलिब्रेशन केलं. आणि म्हणजे असं काही प्लॅन तर नव्हतं का मॉलला जायचं आहे, बट एवढं होतं की कुठेतरी फिरायला जायचं आहे उद्या. आम्ही रात्रीच फ्रेंड्सनी ठरवलं होतं. एल्प्रो मॉलला तर खूपदा गेलो आहे ना, तर मग म्हटलं कुठल्या तरी वेगळ्या मॉलला जायचं आहे. तर आम्ही फोनिक्स मॉलला गेलो. श्रद्धा आणि मी फर्स्ट टाइम गेली होती तिथे. आणि तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये पूर्ण किती छान मॉल आहे तो. म्हणजे पाहायला खूप भारी आहे आणि खूप मजा केली. आपले रिझल्ट लागला आणि माझे मम्मी पप्पा खूप खुश होते. छान मार्क्स मिळाले, एक प्राऊड फील होत होतं त्यांना. तर मस्त राहा, मजेत राहा. आणि कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आज थोडा वेगळ्या स्टाईलमध्ये मी टाटा बाय बाय केला. कसं वाटलं? छान ना? चला बाय बाय.